शेतकऱ्यांसाठी 22 जूनच्या सकाळच्या ठळक बातम्या आणि आनंद वार्ता। दहा दिवसांसाठी मान्सून पुढे सरकला। कोकण विदर्भासह मुंबईला अतिवृष्टीचा इशारा। तब्बल 10 जूनपासून विदर्भात अडकलेला मान्सून गुरुवारी पुढे सरकला। मान्सूनने 92% राज्य व्यापले आहे। आता पूर्व विदर्भात उत्तर महाराष्ट्रातील काही भाग शिल्लक आहे। बळीराजाच्या नाकातोंडात पाणी जाण्याची चिन्ह। जलसंपदाच्या पाणीपट्टी वाढीच्या फतव्यामुळे शेती आणखी अडचणीत। बारमाही पिकांसाठी पूर्वी एकरी 538 रुपये होते, तर नवीन नियमानुसार एकरी 5443 रुपये। ऊस मोडला, कापूस तुरीवर आता शेतकऱ्यांचा भर। 70,000 हेक्टरातील पेरण्या पूर्ण, तर विहीर बोरची पाणी पातळी वाढली। 13 महसूल मंडळातील खरीप पेरा पूर्ण, तर खरीप पिकाच्या क्षेत्रात वाढ होणार। यावर्षी जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या। कमी पावसाला हवेचा दाबच जबाबदार। आल निनोला निनातटस्थ असताना अनेक वेळा पडला आहे पाऊस। एका वर्षाच्या वर्चस्वानंतर आल निनोने मे 2024 मध्ये प्रशांत महासागरावरील आपली पकड सोडली। खरीप पेरण्या सुरू, पण हमी भावाचा पत्ता नाही। तूर उडदाकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा। सरकारच्या कृती आराखड्यात तेलबिया मिशनचा समावेश शक्य। उत्पादन वाढवून आयातावरील अवलंबित्व कमी करण्याचे उद्दिष्ट। धान परे टाकण्यासाठी शेतकऱ्यांची तयारी। खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून पूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत। शेतात नांगरणी केल्यानंतर धान परे काढण्यासाठी शेतकऱ्यांची अशी वखरणी करून तयारी पूर्ण झाली आहे। अशाच दररोज शेतीविषयक दैनंदिन नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।